पालेभाज्यामध्ये मला सगळ्यात जास्त आवडते ती म्हणजे कांद्याची पात. आणि ही कांद्याची पात एवढी ताजी भेटली, म्हटलं चला आज दुपारच्या जेवणाला कांद्याची पात आणि भाकरी बनवावी. मग काय केलं, कांद्याची पात स्वच्छ धुवून घेतली आणि पाणी नितरायला ठेवलं. मग मुगाची डाळ भिजायला ठेवली. पाणी नितरलं की या पद्धतीने बारीक अशी कांद्याची पात कट करून घेतली. लोखंडी तव्यात तेल टाकून तेल गरम झालं की ठेचलेला लसूण आणि भिजलेली डाळ तेलात परतून घेतली. त्यात चवीनुसार मीठ टाकून एकत्र मिक्स केलं. मग बारीक चिरलेली पात टाकून ती पण तेलात परतून घेतली. मग त्यात चिरलेला टोमॅटो तो पण तेलात परतून घेतला. मग सर्व भाजी बाजूला करून त्यात थोडंसं तेल टाकून त्यात तेल गरम झालं की त्यात लाल तिखट आणि हळद टाकून थोडी थोडी भाजी घेऊन या पद्धतीने सर्व एकत्र मिक्स केली. मग त्यात भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकला. मग तयार झाली ही मस्त अशी कांद्याची पात.